नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा संत रोहिदास महाराजांचा रोहिदास शक्ती अमर रहे, रोहिदास शक्ती अमर रहे, रोहिदास शक्ती अमर रहे, रोहिदास समाज एकजुटीचा, रोहिदास समाज एकजुटीचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। रविदास महाराजांच्या 649 जयंती निमित्त आज केंद्रीय उत्सव समिती आयोजित आणि सर्व आपल्या संभाजीनगर प्रभागामधून जे रथयात्रा प्रत्येक वार्डातून समाज बांधव बंधू भगिनी रविदास समाजाच्या सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे जयंतीला साथ दिली आणि आपण जो संत रविदास महाराजांचा जो विचार आहे शांततेचा, समतेचा, मानवतेचा, त्या अनुषंगाला विचारास प्रेरणा घेऊन आपण जी उत्सव समितीची मिरवणूक भव्य मिरवणूक जी काढलेली शांततेत पार पडली त्याबद्दल मी आपल्या केंद्रीय समितीच्या वतीने मी आपल्या सर्व वार्डातल्या सगळ्या समाजांचे मी ऋणी आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून सर्व लोकांनी जो सपोर्ट केला आणि त्याबद्दल हा जयंती उत्सव यशस्वी होण्यामध्ये सर्व सुरेश गवळे साहेब, कोषाध्यक्ष बरोदे साहेब, आपल्या समितीचे वार्डातले जे लोकांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आणि आभारी राहील। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी करतील असं आपण सगळेजण प्रयत्न करू। आज मिरवणुकीमध्ये किती गाड्या काढण्यात आल्या होत्या? आज मिरवणुकीमध्ये 10 ते 15 गाड्या आल्या होत्या। आज आपल्या मिरवणुकीमध्ये आमदार संजय केनेकर साहेब, आमदार नारायण पुचे साहेब, आपले नवनिर्वाचित नंदलाल सुरेश गवळी साहेब यांनी, नगरसेवक यांनी जी आपल्याला साथ दिली, आपल्या समाजाचे भूषण असलेल्यांनी उपस्थित राहिले त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो। शोभायात्रेची सुरुवात कुठून झाली आणि कुठे समाप्त झाली? शोभायात्रेची सुरुवात आपल्या क्रांती चौकपासून आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले औरंगपुरा पुतळ्यापर्यंत त्यांचे समारोप होऊन इथं ॲडव्होकेट चंद्रकांत गोरे केंद्रीय उत्सव समिती अध्यक्ष सोबत कार्याध्यक्ष बरोदे साहेब, कोषाध्यक्ष सुरेश गवळे साहेब, संजय चिकसी साहेब, डॉक्टर उलवणे साहेब, महिला अध्यक्ष आशा बिरसुंडेताई आणि या सर्वांनी 8 दिवस अहोरात्र कष्ट करून जी जयंती यशस्वी करण्यामध्ये सगळे पदाधिकारी आणि कोणाचे नाव राहिले असेल तर सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। संत रविदास महाराज 1 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे गुरु संत रविदास महाराजांची 649वी जयंती या केंद्रीय उत्सव जयंती समितीनं फार थाटामाटात ही जयंती साजरी केली। नियोजनबद्ध सर्व रथ आणि आमच्या समाजाचे भूषण आमदार पुचे साहेब तसेच आमदार केनेकर साहेब सर्वजण या उपस्थित होते आणि आमचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय नंदलाल गवळे सर सुद्धा उपस्थित होते आणि नियोजनबद्ध क्रांती चौक येथून आपल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत ही जयंती फार मोठ्या उत्साहानं मिरवणूक आली आणि आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं या केंद्रीय उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय गोरे सर, ॲडव्होकेट चंद्रकांतजी गोरे सर, आपले कोषाध्यक्ष आदरणीय सुरेशजी गवळी आणि कार्याध्यक्ष सुभाषजी बरोद आणि सगळ्या समाज बांधवातर्फे मी या केंद्रीय उत्सव समितीचा आभार मानतो। नियोजनबद्ध आणि सगळ्या पोलीस प्रशासनाने सुद्धा मदत केली आणि वेळेमध्ये या जयंतीचं विसर्जन झालं आणि सर्व वार्ताहरचं आणि सर्व समाज बांधवांचं, महिला मंडळाचं आणि विमानतळाला संत रविदासचं नाव दिलं त्याबद्दल शासनाचं सुद्धा या केंद्रीय उत्सव समितीच्या वतीनं आभार मानतो। चला, आपलं नाव सर? डोंगरे, रमेश रामदास डोंगरे। तसेच आपल्यासोबत जयंतीचे कार्याध्यक्ष सुभाषजी बरोदे आहेत, ते 2 मिनिटं बोलतील। ओके, तुम्ही जयंतीचे कार्याध्यक्ष होतात, जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली, काय सांगाल याबद्दल? खरं सांगायचं तर आज संत शिरोमणी गुरु रविदास जयंती समाजाच्या सर्व बहुभाषिक चर्मकार समाजाने या ठिकाणी फार उत्साहात सहभाग घेतला आणि अतिशय उत्साहाने मागच्या 2-3 वर्षापासून खंड कमी जास्त होत होता
यावर्षी सर्वात जास्त सहभाग सर्वांनी नोंदवला आणि सर्व समाजाने कुठल्याही हेवादावा किंवा कोणत्याही मतभेद न करता सर्वांनी सहभाग नोंदवून ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचा मी आभार मानतो. या निमित्ताने समाजात बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार जयंतीच्या उपलक्षामध्ये? मी असं आवाहन करेल की संत गुरु रविदासांची जी वाणी आहे, त्यांचे विविध दोहे आहे, त्या दोह्याच्या अनुषंगाने समाजाने बराचसा बोध घेऊन एक संघटन व्यवस्थित करावं. आणि मी तर म्हणेल की समाजाने आपल्या बऱ्याचशा मुलांना एक चांगल्या स्तरावरती विविध पदावरती नेण्यासाठी त्यांनी शैक्षणिक दर्जा सुधारावा. विविध छोट्या छोट्या पालण्यामध्ये आपल्या समाजाचे मुलं बरेच बेकार आहे आणि त्यांना चांगले दर्जादार शिक्षण देऊन स्वतः व्यसनापासून आपण स्वतः दूर व्हावं आणि मुलांकडे विशेष लक्ष द्यावं आणि आपले मुलं एक देशाचे आदर्श बाबासाहेबांच्या विचारातले मुलं घडावे हीच मी सगळ्या समाजाला आवाहन करतो आणि थांबतो. समाज बांधवाकडून स्मारकाची पण मोठी मागणी करण्यात आली होती आज कार्यक्रमाच्या ठिकाणी, त्याबद्दल काय सांगाल? शासन याबाबत शासनाच्या बाबतीत आपल्या माननीय आमदार साहेब आणि केनेकर साहेब यांच्या उपस्थितीत समाजाने एक संत रविदास भवन छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि मागणीही केलेली. पण मी आशा व्यक्त करतो की कुचे साहेब आणि केनेकर साहेब हे शासन दरबारी या बाबतीत पाठपुरावा करून निश्चित शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईसारख्या संत रविदास भवन ज्या घोषित केलं आहे, बांधकाम चालू आहे, झालेलं आहे जवळपास, तर त्या पद्धत धर्तीवरच शहरात व्हावं अशी आशा बाळगतो. आभार मानतो आणि जास्तीत जास्त संख्येने समाज आला त्याचाही आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढच्या वर्षी अजून वाडावाड्यामध्ये जाऊन प्रभागामध्ये जाऊन आमच्या समाजाचं संघटन करणार आहोत. संत रविदास महाराजांचा संत रविदास महाराजांचा मुकुंदवाडी या भागामध्ये रविदास महाराज जयंती निमित्ताने काय काय कार्यक्रम घेण्यात आले? या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या 650 जयंतीनिमित्त शिडको एंडो मुकुंदवाडी येथील मंदिरामध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जनजागृती रॅली या ठिकाणी मोटरसायकलची काढण्यात आलेली आहे. या रॅलीचे पूजन आदरणीय आमच्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे PI श्री इंगोले साहेब व API बवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आरती करून या 2 व्हीलर रॅलीचे ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केलेली आहे. तसेच मंदिरात काय काय कार्यक्रम घेण्यात आले सकाळी? या मंदिरात आज आम्ही या ठिकाणी आता 2 व्हीलर रॅलीचं नियोजन झाल्याच्यानंतर या ठिकाणी संत रविदास महाराजच्या प्रवचनचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नियोजन केलेला आहे. आता प्रवचनाला सुरुवात करत आहे. तसेच देशामध्ये अदमपूर या रेल्वे स्थानकाला संत रविदासाचं नाव देण्यात आलं, त्याकडे तुम्ही कसं बघता? या ठिकाणी जे संत रविदासाचं महाराजांचं नाव जे दिलेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो की खरोखरच या ठिकाणी त्या रविदास महाराजांचं नाव जनजागृतीच्या माध्यमातून होत आहे. त्याचा आम्हाला आनंद आणि उत्साह या निमित्तानं होत आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवाला काय आवाहन करणार? आज या जयंतीच्या माध्यमातून हे समाज बांधवांना आवाहन करणार आहे की आपले संत रविदास महाराजांचे विचार या घरोघरी पर्यंत पोचायला पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे. या माध्यमातून त्याचे जे विचार आहे ते मुलापर्यंत येणाऱ्या युवा पिढीपर्यंत हे पोचायला पाहिजे, हे त्याचं माध्यम आहे. आपलं नाव? मी बन्शीलाल कुचे, जयंती महोत्सव समिती मार्गदर्शक. जयंती उत्सव समितीच्या वतीने या मंदिरामध्ये आज सकाळपासून प्रतिमेचे पूजन केलं. PI इंगोले साहेब आणि बवरे साहेब यांच्या हस्ते आणि त्यानंतर 2 व्हीलर रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं झेंडे दाखवून सनी. आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात एक प्रवचनचा कार्यक्रम ठेवलेला आहे की जेणेकरून रविदास महाराजांचे विचार आपल्या समाजामध्ये लहान मुलांना सुद्धा कळायला पाहिजे की रविदास महाराज काय होते, कोणते संत होते. या जगामध्ये सगळ्या संत शिरोमणी रविदास महाराज हे सर्वात ज्येष्ठ म्हणजे शिरोमणी जी पदवी दिलेली आहे त्यांना, ही सर्वात उच्च पदवी आहे. असे संत शिरोमणी रविदास महाराज यांचे विचार लहान मुलांना शिक्षणामध्ये सुद्धा पुस्तकामध्ये सुद्धा याचं अध्ययन केलेलं आहे, तरी त्याचा अभ्यास करायला पाहिजे मुलांनी. आणि त्यानंतर या जयंतीच्या उत्सव समितीच्या वतीने नंतर
लंगरचा कार्यक्रम ठेवलेला आहे 4 वाजता आणि त्यानंतर 5 ते 10 वाजेपर्यंत रथ मिरवणूक अख्ख्या मुकुंदवाडीमध्ये काढण्यात आहे आणि त्यामध्ये सजीव देखावा संत मीराबाईचा करण्यात येणार आहे रविदास जयंतीच्या वतीने. प्रवचनासाठी कोण प्रमुख उपस्थिती कोणाची राहणार आहे आता? आपले महाराष्ट्राचे रमेशजी पहारे हे 4ही धामामध्ये फिरतात. ते आपले प्रवचनासाठी प्रचारक नसून त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही काय शुभेच्छा देणार? मी जयंतीच्या वतीने सर्व समाज बांधवांना ही शुभेच्छा देतो की सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि करायला पाहिजे. या अख्ख्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन सनी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे हीच मी शुभेच्छा देतो आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव मोतीलाल कुचे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष. आज संत रविदास महाराज यांची 649वी जयंती आज मोठ्या उत्साहात धामधुमीत सर्व भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा मनवल्या जाते. याचं थोडक्यात मनोगत असं व्यक्त करतो मी की संत शिरोमणी गुरु रविदास हे फक्त भारतापुरतेच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचं कार्य होतं. त्यांचं कार्य एवढं विपुल होतं की ते त्याचा अभ्यास करण्याचा संशोधनाचा एक विषय आहे. संत रविदास महाराजांच्या नावावर आता लोक PhD करत आहेत, त्याकडे कसं बघता तुम्ही? संत गुरु रविदास महाराजांनी एकाच वाक्यामध्ये देशाची राज्यघटना लिहिलेली आहे की ऐसा चाहो राजमय जहाँ मिले सबन को अन्न छोट बडे सब संबजे रविदास रहे पडतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देशामध्ये जगामध्ये सर्व माणूस म्हणजे त्यांनी समतेचा समानतेचा व सर्व माणसांना समानतेचा संदेश दिलेला आहे. त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती सर्व अभ्यासक त्याच्यावरती PhD करतात. जयंतीच्या निमित्ताने आज काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांना? मी असे आवाहन करतो की सर्व घराघरामध्ये संत रविदासांची जयंती मनवली गेली पाहिजे. कारण ते संत एवढे महान होते की त्यांनी आपल्यासाठी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. त्याचं आपण अध्ययन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून घराघरामध्ये त्याचे पुस्तकं वाचले गेले पाहिजे आणि प्रवचनसुद्धा ऐकलं गेलं पाहिजे असं मी आवाहन करतो. आपलं नाव? मी इंजिनियर गजानन जोहरे, जयंती समिती सचिव. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. त्यानंतर बापू एकच वेळ घेऊया. तुम्हाला माझी विनंती राहील की समाजाला सुद्धा माहिती की मागच्या वेळी आम्ही नगरसेवक असताना, आपण महापौर असताना आपण तुमच्याच अध्यक्षतेखाली ठराव घेतला होता. म्हणजे EPI कॉर्नरची जागा आहे, त्या EPI कॉर्नरच्या जागेमध्ये आम्हाला संत गुरु रविदास महाराज रविदास सृष्टी त्या ठिकाणी करायची होती. त्या जागेचा ठराव पण आपल्या माध्यमातून आपण दिलेला आहे. आज आम्ही 3 नगरसेवक तुमच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत आहोत. आपण सुद्धा आदरणीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावयाची विनंती करतो. आपण बोलावं. संत रविदास महाराजांच्या निमित्त होऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमामध्ये असलेले खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारे समाजसेवक खऱ्या अर्थानं डॉक्टर प्रसन्न पाटील, वर्षा पाटील मॅडम, सन्माननीय नगरसेवक रवी भावरे, मनोजी गांगवे, अमोल होते, दीपक खोतकर, कस्तुरी गांगवे, नागोने, सर्व सन्मान्य व्यासपीठ व समोर बसलेले व्यासपीठ महत्वाचे माता बंधू. पहिल्यापासून शिबिर आपलं चालूच होतं. शिबिराचं उद्घाटन झालं,
आणि तुमच्या भावनाने जोडलेले आहे, त्याच्यावर धावा घातला की माणूस कोणवळतो. त्याचं उदाहरण जर द्यायचं सांगितलं, समजा आपले वडील वाढलेले, त्यांचा फोटो भिंतीवर आहे आणि त्याच्यावर कोणी थुंकलं, काय आपल्या वडिलांवर थुंकलं नाही, पण आता समोरच्याला कसं करायचं, बाजूकडे महाराज हे करण्याची म्हणजे आपली भावना तिथे गुंतलेली, आपल्या वडिलांचा मुलं ते जिवंत नाही, पण माझी मानसिकता आहे. आणि म्हणून आपल्या भावना त्या विचाराशी गुंतलेल्या असतात. समजा आपण रविदास महाराज मानतो, तर त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे. म्हणून मी सांगितलं, म्हणून आपली निर्विष्टी तयार झाली पाहिजे. आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो, त्यातून आपण ठरवू की नाही, आम्ही संकल्प करतो की आमच्या याच्यातले 2 मुलं 5 मुलं जर वाया जात असतील तर त्याचे 2 का होते, आम्ही चांगल्या रीतीने त्याला कसं डेव्हलप करू, निर्व्यसनी कसं करू, त्याला व्यवसायाचं मार्गदर्शन कसं करू, हेच महाराजांनी सांगितले शिकवायला. दुसरं काही करायचं भक्ती म्हणजे दुसरी आपल्याला 24 तास मंदिरातून बसायचं नाहीये, 24 तास काही करायचं नाही, पण समाजामध्ये परिवर्तन घडवणे हेच खऱ्या आपण संत रविदास महाराज शिकवणे. आणि ते आपण चांगल्या पद्धतीने करताय. आणि हे पण आपला परिसर आपण सुंदर ठेवला, चांगले लोक आपण काळजी घेतात. आणि दुसरी गोष्ट, आपण सगळे संघटित असतो. एक काठी असलं तर कोणी तोडून टाकलं, काठीचा दुर्गा जर असला तर कोणी तोडत नाही. म्हणून तुझा तो काठीचा दुर्गा एक करताय तो असा ठेवायला, कारण एका काठीला कोणी तोडू शकतं, काठीचा दुर्गा झाला कोणी तोडत नाही. त्यामुळे आपला जो दुर्गा लागलाय तो चांगला ठेवावा. आणि ज्याही समजा तिथे आपल्याला काही महापालिकेच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, आपलं आता महापालिकेला आपण नशिबानं महापौर आपले, त्याच्यानंतर आमदार आपले, मंत्री आपले, सरकार आपलं, ज्याही सुविधा आपल्याला इथं देता येतील त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून, मनोज असेल, प्रवीण असतील, दीपक हुक्का असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आमदार मॅडमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण अशीच एकी ठेवावी आणि असे समाज म्हणून काम करावे, हीच खऱ्या अर्थानं महाराजांची जयंती साजरी करणार आहे. तेच आपण करत राहावं. आपण करता त्यामुळे पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. यानंतर शिबिर चालू राहील. सर्वांनी शिबिराचा लाभ द्यावा अशी विनंती. आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती या ठिकाणी ठेवलेली, प्रत्येकाने आपापल्या घरून ताटं घेऊन यावं. आणि महाआरती झाल्याच्या नंतर लगेचच भंडाऱ्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर भजन संध्या याचा कार्यक्रम होईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची. आणि कार्यक्रम संपला, सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यायचा. काय सांगाल, काय कार्यक्रम घेण्यात आला? पहिल्यापासून मी सर्व जनतेस संत रविदास महाराजांच्या जयंतीला शुभेच्छा देतो. आणि संत रविदास हे जे संत होते ते विज्ञानवादी संत होते. त्यांनी जे त्यावेळेस सांगितलंय, मन आहे चंगा तर काठवण में गंगा, म्हणजे तुमच्या समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल, तुम्हाला बाहेर कुठं जायचं नाही, स्वतः आपण सुरुवात करा हे त्यांनी सांगितलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक सलोखा कसा राहता येईल त्या काळात त्यांनी सांगितलंय. आज जे आपण बघतोय या बजबजपुरीच्या जगामध्ये, जर कोणाला शांत ठेवणार असेल, आपला हे सगळा समाज चांगला व्हायचा असेल, देश चांगला व्हायचा असेल, तर संत रविदासचे महाराजांचे विचार आत्मसात त्यांनी करावे. आणि ते जर केले तर खरोखर आपल्या समाजाला नवी दिशा मिळणार आहे, जगाला नवी दिशा मिळणार आहे. संत रविदासांचं नाव आज एका एअरपोर्टला देण्यात आलं. अदमपूरसारख्या एअरपोर्टला नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं नाव एअरपोर्टला दिलं. याकडे कसं बघताय? हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते आहे. आणि सामाजिक जे विषय आहे ते सामाजिक सलोखा टिकवण्याकरता आणि त्यांचं स्मरण होऊन, त्यांचं त्या एअरपोर्टला नाव दिल्यामुळं नेहमी त्यांचं स्मरण होऊन आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे, एक मिळणार आहे, म्हणून त्यांनी नाव दिलं. त्याबद्दल आम्ही सर्व मिळून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. भगवान बापू घडापुरे, माजी महापौर छत्रपती संभाजीनगर. हमारे